महामाया महिला बहुउद्देशीय सामाजिक न्याय संघटनेतर्फे जागतिक महिला दिन व गोरगरीब महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी समाज कल्याण सभापती शीतल राऊत, पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण, महामाया महिला संघटनेचे संस्थापक डीजी रंगारी, महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई नागदेवे, महिला संघटनेचे महाराष्ट्रातील उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने, वंदना लोणे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रायणी कापगते व इतर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। संसारांशी संघर्ष करणाऱ्या गोरगरीब महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन इंदू सूर्यवंशी, प्रमिला शेंडे, गोपिका वालदे, रजनी वलथरे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्या महिलांनी महिला संघटनेसाठी प्रयत्न केले अशांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये शीतल नागदेवे, मीनाक्षी वाहने, इंद्रायणी कापगते यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने जवळपास 100 महिलांचा समावेश होता। आपले काम करण्याचा व माझे विचार पोहोचण्याचा मला अधिकार दिला, तसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पवित्र भूमीमध्ये शत कोटी कोटी प्रणाम करते, भगवान बुद्धांना नमन करते। त्यांच्यासाठी एक शब्द, सूर्यात आग आहे, सूर्यात आग आहे, चंद्रात डाग आहे। आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा हृदयांचा, आम्हा महिलांच्या हृदयाचा एक भाग आहे, आमच्या हृदयाचा एक भाग आहे। जिनी आज मी जे ठामपणे कडकपणे तुमच्या समोर बोलते, जिने माझ्या हातात लेखणी दिली, इतिहास त्यांनी घडवला, परंतु आजचा इतिहास आम्हाला घडवायचा आहे। कारण तुम्हाला माहित आहे, सावित्रीची जयंती असली की बाया फक्त स्टेजवर बसतात, ते एकच सांगतात त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं। माझा प्रश्न त्यांना नेहमी असते की तुम्ही काय केलं, इथे बोलणाऱ्यांनी का केलं? कारण मान त्यांनाच मिळतो, इतिहास त्याच्याच मागे जातो की त्यांनी काय केलेलं असते। तर इतिहास घडवला त्यांनी, हातात माझ्या कलम दिली, अशी माझ्या सावित्री आईसाठी उपकार तुझे आई, उपकार तुझे आई, मी भूलणार नाही, हा राज कार्य करून शिक्षण आम्हास देई, अशा आईला, रमा आईला व जिनी आता शुभा घडवला अशा जिजाऊमाला व संतांना आणि सगळ्या माझ्या मातृशक्तीला नमन करते। आदरणीय मंचावर अनेक विचारांचे लोक आहेत, कोणी गायक आहे, कोणी खूप सुंदर आहे, छान छान बोलत होते, कोणी गीताच्या माध्यमातून जिंदगी, तो गीत मला माझा आवडता गीत आहे, मला खूप आवडला। असे अनेक त्याच्यातून आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपले विचार जागृत करण्यासाठी इथे त्यांनी आपली हिंमत दाखवली। असे सुंदर सुंदर विचाराने असलेल्या, समोर असलेल्या अशा माझी सगळी मातृशक्ती, त्यामध्ये आदरणीय सन्माननीय वंदनाताई लोणे, शीतलताई, त्यांच्या हातामध्ये, आदरणीय शीतलताईच्या हातामध्ये महाराष्ट्राची धुरा दिलेली आहे। पण शीतलताईला आता मी म्हटलं, मुलांचा दोष आहे का? मला आज असं वाटते की मुलांपेक्षा आईचं समुपदेशन होणं काळाची गरज आहे। आपल्या मुलाबरोबर आपल्या आईचं सुद्धा समुपदेशन होणं काळाची गरज आहे। कारण आपण जेव्हा मोबाईल देतो मुलांना, आणि आपण सुद्धा आज कसं होत आहे, आपल्या घरी कसं होत आहे, वातावरण कसं आहे आपला, की मुलाकडे एक मोबाईल, मुलीकडे एक मोबाईल, आई वडिलांकडे दुसरे मोबाईल, मग आई बसतो त्या कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन, पप्पा बसतात या कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन, मुलगा त्या कोपऱ्यामध्ये आणि मुलगी त्या कोपऱ्यामध्ये बसतो। अहो, संस्कार द्यायचे असतील, मुलाला घडवायचं असेल तर सुरुवात कुठून करावं लागतो? आपल्यापासून, घरापासून। कारण आदर्श मुलगा घडविण्यासाठी आपल्याला स्वतः आदर्श बनावं लागेल।